सर्व साधकांना आवाज येतोय क्लिअर? देसले मॅम सांगू येतोय शकता? येतोय येतोय येतोय. ओके, थँक्यू सर. येतोय येतोय येतोय. थँक्यू. सर्वांना उत्सुकता लागलेली. आपल्या योगाचाच रिलेटेड विषय आहे, योग निद्रा. आणि व्याख्याते देखील आपल्याला खूप चांगले लाभलेले आहेत. त्यांचा परिचय मी आपल्या ग्रुपवर टाकलेला आहे. त्यामुळे तो परिचय नाही करून देता थोडा वैयक्तिक परिचय म्हणजे तन्मय जोशी सर यांच्याकडून मी जवळजवळ 5 वर्षापासून वेस्टर्न सायकोलॉजी याचा अभ्यास घेते, त्यांच्याकडून ज्ञान घेते. BA योगशास्त्र आणि MA योगशास्त्र. आणि मानसिक शांतता किंवा मनाचं व्यवस्थापन किती व्यवस्थित. हरिओम. इतर साधकांनी आपले आवाज म्यूट ठेवायचे. हरिओम. आवाज म्यूट करायचे मॅम. थँक्यू. हरिओम. इतर साधकांनी आवाज म्यूट ठेवायचे. तर आपलं व्यवस्थापन मनाचं त्या व्यक्तीच्या बोलण्यावरून दिसतं. आणि मी सरांना नेहमी सांगते की सर तुम्ही इतकं लाईटली कसं काय घेतात, इतकं शांततेत कसं घेतात. एकच क्वेश्चन काही लोक खूप वेगवेगळ्या पद्धतीने विचारतात आणि सर तेवढंच सविस्तरपणे सांगतात. यावेळेसही शेवटच्या लेक्चरला मी सांगितलं सरांना की सर तुम्ही एवढं शांततेत कसं काय सांगता. आणि खरोखर मानसिक असं म्हणतात की जे सायकोलॉजीचा अभ्यास करतात त्यांनाच सायकोलॉजिस्टची गरज पडते, पण असं नसतं. सर्वांनाच तो प्रॉब्लेम नसतो. आणि सरांकडून ते खूप शिकण्यासारखं आहे की एखादा विषय किती शांततेत घ्यायचा आणि त्याला किती सविस्तर प्रत्येक वेळेस वर्णन करायचं. हा गेल्या 5 वर्षापासून माझा अनुभव आहे. देसले मॅडम पण आहेत आणि देसले मॅडमांना आमचाही ते नेहमी म्हणजे चर्चा व्हायची की सर किती छान शिकवतात. त्यांचा अभ्यास खूप आहे. आणि योग निद्रा, योगातील सोपे आणि परिणामकारक ही अशी स्वामी सत्यानंद, नित्यानंद आणि नित्यानंद यांनी शोधून काढलेली बिया स्कूल ऑफ योगा. इथं याचा पहिला इतिहासाचा जर विचार केला तर त्यांनी सुरुवात केली योग निद्रेची. ते डॉक्टर होते आणि त्यानंतर त्यांना लक्षात आलं की योग निद्रेचा प्रभाव हा किती होतो त्यांनी नित्यानंद यांच्यावर प्रयोग केला आणि त्यानंतर ही प्रचलित झाली. आमच्या गुरुजींनी जवळपास आता 100 पेक्षा जास्त विश्वासराव मंडली गुरुजी यांनी योग निद्रा ह्या केलेल्या आहेत त्यांच्या आवाजामध्ये रेकॉर्डेड. त्यानंतर आमच्या योग विद्या गुरुकुल यामध्ये देखील याचे बरेच प्रयोग केले जातात. जर विचार केला तर माणसाची शरीर भिन्नता, त्याचबरोबर प्रकृती भिन्नता, वयोभिन्नता आणि विकार देखील वेगवेगळे असतात. कधी कोणत्या गोष्टीचा योगातील त्याला उपयोग होईल हे सांगता येत नाही. आणि बऱ्याच वेळा असं देखील निदर्शनात आलेलं आहे की बऱ्याचशा प्रयोग करून देखील तो सक्सेस होत नाही. आणि योग निद्रा दिल्यानंतर लक्षात येतं की त्या एखाद्या विकारावरती परिणामकारक ठरते. असाच एक किस्सा आहे. एक मुलगी आरोग्यधाम निसर्गच्या केंद्रामध्ये आली होती आणि ती वजन कमी करायला आली होती. परंतु असं लक्षात आलं की 15 दिवस तिचा आहारावर त्याच्यावर सर्व याच्यावर हे केला, प्रयोग केला. आमच्या डॉक्टर विद्याताई आहेत त्यांनी सर्व काही करून पाहिलं आणि तिचं वजन अर्धा किलो देखील कमी झालं नाही. त्यावेळेस गुरुजींशी चर्चा झाली आणि गुरुजींना सांगितलं की आहार दिला, विहार दिला, सर्व काही दिलं, योगाभ्यास दिला, पण तिचं 1 ग्रॅमभर देखील वजन कमी झालेलं नाही. तर याच्यावर काय विचार करायचा? तर गुरुजी म्हटलं की तिचा मनोमय कोशामध्ये प्रॉब्लेम येतो. तिच्या मनातूनच झालेलं आहे ते की नाही माझं वजन कमी होणारच नाही. आणि त्यानंतर पुढच्या आठवड्यात तिला योगनिद्रा दिली. माझं वजन कमी होतं याच्यासाठी. पुढच्या 15 दिवसामध्ये तिचं 3 किलो वजन कमी झालेलं होतं. तर इतका परिणाम ह्या योगनिद्रेचा होत असतो. खरं तर योगनिद्रा म्हणजे हे शवासनच आहे, शिथिलीकरण आहे, परंतु दीर्घकाळासाठीचं. आणि त्यामुळे त्या पद्धतीने जर त्याचा आपण अभ्यास केला, ज्या इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या असतात त्या पद्धतीने जर केला तर निश्चित योगनिद्रेचा आपल्याला खूप फायदा मिळतो. मन्यते इति मनाथा मनहा, जे विचार करतात ते मन. आणि असा मनावर वेस्टर्न सायकोलॉजीने देखील अलीकडच्या काळात खूप अभ्यास केलेला आहे. परंतु आपण भारतीय याचा जर विचार केला तर भारतीय याच्यामध्ये योग हा मन प्रशमन उपाय, हा मनाला शांत करण्याचा एकमेव उपाय म्हणजे योग असं सांगितलेलं आहे. आणि हे हजारो वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. ऋग्वेदांमध्ये सांगितलेलं आहे. 150 वेळा त्याचा उल्लेख केलेला आहे. म्हणून मनाचं संशोधनाचा जर विचार केला तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हजारो वर्षापूर्वीच आपल्या भारतीय ऋषीमुनींनी मनाचा शोध घेतलेला आहे. पाश्चिमात्याचा जर विचार केला तर त्यांना अजूनही खरं बघितलं तर मन सापडलं नाही, कारण ते स्थूल शरीरावर अभ्यास करतात आणि मन हे सूक्ष्म आहे. आणि त्यामुळे सूक्ष्म मनावर अभ्यास करणारे प्रणेते आपले पतंजली यांना तर भारतीय मानसशास्त्राचे जनक म्हटलं जातं. आणि आपण अष्टांग योगाचा अभ्यास करतो आणि त्यामध्ये आपल्या लक्षात आलं असेल की अष्टांग योगाचा अभ्यास करताना सर्वच साधकांचं असं लक्षात आलं असेल की आपण आसन, प्राणायाम याचाच अभ्यास करतोय. कळत न कळत आपण यमनियमांचं पालन देखील करत आहोत. आणि हळूहळू का असेना आपण शरीरावर त्यानंतर मनावर नियंत्रण आणत आपण प्रत्याहाराकडे गेलेलो आहे. म्हणजेच आपण भौतिक सुख
त्याचं मिथ्यत्व आपल्याला कळायला लागलंय आणि विरक्ती देखील आपल्याला यायला लागलीये. तर थोडं का असेना त्याचा अनुभूती आपण घेत आहोत. तर त्यामुळे योग निद्रेचा आपल्या शरीर मनावर कसा परिणाम होतो याचा जोशी सरांकडून आपण सविस्तर अभ्यास करूनच घेणार आहोत. म्हणजे ते जाणून घेणार आहोत. मानसशास्त्र म्हणजे बोधावस्थेचे शास्त्र आहे. अरिस्टॉटल, प्लेटो मनाचा अभ्यास करणारे शास्त्र, मानसशास्त्र म्हणजे मानव व मानवोत्तर प्राणी यांच्या वर्तनांचा अभ्यास करणारे शास्त्र, अशा अनेक गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेल्या आहेत. माइंड इज नॉट मॅटर और एनर्जी बट इट इज अ फंक्शनल थिंग्स मॅटर. म्हणजे माइंड म्हणजे ते स्थूल नाहीये आणि त्यामुळे त्याच्यावर विचार कसा करायचा हे देखील त्यांच्याजवळ प्रश्न आहे. आणि त्यामुळे स्थूल नाही तर त्याच्याकडे लक्ष देखील दिलं गेलं नाही इतके वर्ष. परंतु आता डॉक्टर देखील म्हणतात की यांना सर्व काही करून बघितलं पण त्यांच्या मनातच काहीतरी आहे आणि मग तुम्ही तो योगाभ्यास करा आता सजेस्ट करतात डॉक्टर्स देखील. तर खरं तर बघितलं तर मनाचा अधिकार खूप असतो आपल्यावर आणि त्यामुळे मन काय करू नाही शकत हे देखील आपण विचार म्हणजे आपल्याला लक्षात येतं. तर त्यामुळे मनाचा सविस्तर अभ्यास सांगणारे तन्मय जोशी सर यांना मी विनंती करते. त्यांनी अधिक सखोल याच्यामध्ये अभ्यास केलेला आहे. मी जवळून पाहिलेलं आहे की सरांचा किती अभ्यास आहे. त्यामुळे सर वेस्टर्न सायकोलॉजी, पाश्चिमात्य मानसशास्त्र या विषयावर सर अधिक जास्त सांगतील आपल्याला आणि मार्गदर्शन करतील. मी सरांना विनंती करते की सरांनी सूत्र त्यांच्या हाती घ्यावे. हरिओम सर, तुमच्या याच्यावर मला वाटतं डबल क्लिक करावं स्क्रीनवर म्हणजे तुम्ही दिसाल सर्वांना. येस. हरिओम. 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 हरिओम सर. येस. हरिओम. येस येस चालू करा सर. हो. सर रेकॉर्डिंगला लावलंय तुम्ही? हो हो. आवाज येतोय मॅडम? येस येस. मी माझा आता म्यूट करते म्हणजे रेकॉर्डिंग आपलं व्यवस्थित होईल. मला आवश्यकता असते की त्यावेळेस मी ऑन करते. चालेल चालेल. स्क्रीन दिसते सगळ्यांना? ओके. येस येस येस. हो. हरिओम सगळ्यांना पुन्हा एकदा. आणि हरिओम. हो, आजचा जो आपला विषय आहे मानसिक स्वास्थ्यासाठी आपली जी मनाची एक प्रकारची प्रसन्नता आहे, आनंददायी असं जे वातावरण आहे त्याच्यासाठी योग निद्रा कशी आणि का बरं एकंदर महत्वाची हा सगळा विषय आपण बघणार आहोत. आणि शेवटी आपण प्रॅक्टिकल सुद्धा त्याचा अनुभव एक घेणार आहोत. आपल्या मुख्य विषयाला सुरुवात त्याची करण्यापूर्वी मी आपल्या संस्थेचे ज्या माझ्या मॅडम आहेत, संस्थापिका एक आपण म्हणून, मी डॉक्टर पाटील मॅडम विषयी एक कृतज्ञता व्यक्त करतो, आनंद व्यक्त करतो, कारण त्यांनी मला ही संधी दिली आपल्याशी आजच्या या विषयावरती संवाद साधण्यासाठी. आणि तसंच योग म्हटल्यानंतर जो काही एक अनुभव किंवा ज्याला सुरुवात आपण ज्याला म्हणू, ती सुरुवात जी एक झाली ती आदरणीय गुरुजींमुळे आणि तसंच गंधार सरांमुळे सुद्धा. त्यांच्या निमित्तानं मला हा एक एक भाग सगळा जवळून बघायला मिळाला, अनुभवायला मिळाला, शिकायला मिळालं. आणि जेव्हा योगनिद्रेचा विषय अनेकदा मनामध्ये येतो तेव्हा सुरुवात मला ती एक अशी आठवते की म्हणजे त्र्यंबकला जे फॉरेनर्सचे एक एक वर्ग होतात, मग टीचर्स ट्रेनिंग कोर्स असेल किंवा थेरपी कोर्स असेल किंवा योग सायकोलॉजी कोर्स असेल, आणखीन कुठले, तर 9 ते 2 असेल, 8 ते 2 वगैरे असं कॉलेज करून मग नंतर बाईकने इथून नाशिकवरून मग तिथे तसं त्र्यंबकला एक अर्ध्या पाऊण तासामध्ये थोडंसं लवकर असं धावत पडत मी तिथे जायचो. आणि मग तेव्हा गंधार सर असायचे आणि ते अगदी प्रेमानं म्हणायचे की अरे तुझी तर आज खूपच धावपळ होती, असं कर, आता वर्गावरती हे योग निद्रा चालूच आहे, तू सुद्धा जरा त्याच्यामध्ये एक भाग घे किंवा तू पण ते एक शवासनामध्ये बसून फक्त ऐक काय आहे कसं आहे वगैरे. आणि ते जे काही साधारण 15-20 मिनिटं, अर्धा तास तो एक अनुभव घेत होतो, तेव्हा मला हा भाग पहिल्यांदा असा बघायला मिळाला, जवळून अगदी प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं.
आणि मग तिथे काही फॉरेनर सुद्धा अगदी मन लावून हे योगनिद्रा काय आहे, मग तशी त्याच्यावरची पुस्तकं कुठली, मग त्या सूचना कशा देतात, किंवा वेगवेगळ्या गोष्टींसाठीची वेगवेगळ्या प्रकारची योगनिद्रा काय आणि कशी, हा सगळा भाग ते अगदी आवडीनं असं मनापासून अभ्यासायचे. ते एक फार कौतुकाचं वाटायचं. आणि आणखीन दुसरं असं की एक वैयक्तिक आणखीन वेगळा अनुभव, मागच्या वर्षीच्या जुलै महिन्यामध्ये मिसेसच्या निमित्तानं, म्हणजे ऍक्च्युली प्रेग्नंट होती, सो तेव्हा योगनिद्रेची एक आम्ही ऑनलाईन कार्यशाळा एक अटेंड केली. आणि तेव्हापासून सातत्यानं जे आम्ही दोघंही एकत्रितरित्या अनेकदा हे योगनिद्रा ऐकतोय, अनुभव घेतोय, सराव करतोय त्याचा, त्यामुळे आणि जो मानसशास्त्राचा एक अभ्यासाचा भाग आहे, तेव्हा ह्या दोन गोष्टींमधलं अगदी जवळचं नातं अनुभवायला मिळालं. सर्वसामान्य एक कल्पना किंवा ज्याला फर्स्ट इम्प्रेशन आपण म्हणू की योगनिद्रा म्हणजे काय फक्त झोपून जायचं आणि आपल्याला आपोआप बरं वाटतं. तर आता जसं मॅडमने सांगितलं तसं अगदी खरंय की ते फक्त असं झोपून जाणं इतकंच असं नाही. अगदी थोडक्यात, अर्थात मॅडमनी एक काम आणखीन माझं सोपं केलं की त्यांनी सगळा जो एक बेस आहे तो आधीच घेतला आहे. स्वामींजींपासून हा भाग कसा एक 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 सुरू होत गेला. योगनिद्रा म्हणजे रिलॅक्सेशन टेक्निक असं नक्कीच आहे. शारीरिकतेच्या पातळीवरती आपल्याला एकदम शांत, स्वस्थ, आराम एक अनुभवायला मिळतो, पण फक्त शारीरिकच असं नाही तर अर्थात मानसिक सुद्धा. सध्याचं आपलं जीवन इतकं ताणतणावाचं, घाई गर्दीचं, गडबड, दगदग, सगळी धावपळ इतकी आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या काळज्या, चिंता, प्रचंड असंख्य विचार एकानंतर एक सातत्यानं चालू असतात. मानसिक थकवा अनेकदा आपल्याला येतो. तो थकवा घालवण्यासाठी सुद्धा ही योगनिद्रा आपल्याला अनेकदा मदत करते. भावनांचं व्यवस्थापन करण्यासाठी सुद्धा, म्हणजे ज्याला इमोशनल मॅनेजमेंट आपण म्हणू, त्यासाठी सुद्धा, आणि अर्थात आध्यात्मिकतेचाही भाग हा त्याच्यामध्ये आहे. पण अर्थात योगनिद्रा हे रिलॅक्सेशन पुरतच मर्यादित आहे असंही नाही. इट इज बियॉन्ड रिलॅक्सेशन. इट इज अ पार्ट ऑफ शवासन, बट अगेन इट इज मोर दॅन शवासन. आणि दुसरं आणखीन एक म्हणजे जेव्हा हे जुलै महिन्यामध्ये ती एक कार्यशाळा अटेंड केली, त्याच्यानंतर अगदी वेगवेगळ्या पद्धतीनं, म्हणजे काउन्सिलिंगला जेव्हा क्लायंट्स हे येतात आणि म्हणजे काही वेळेस एकदम ताण असतो, एखाद्या गोष्टीची अगदी प्रचंड भीती असते, आपल्या विचारांवरती ताबा नसतो अनेकदा, तर तेव्हा सुरुवातीला त्या व्यक्तीचं मन शांत होण्यासाठी जेव्हा मी या भागाचा अवलंब करत गेलो, प्रॅक्टिस करत गेलो, तेव्हा त्यांना सुद्धा कोई दादा भी ऊपर रखकर रखना रहता है. हरिओम व्यास मॅडम. म्हणजे क्लायंट्सला सुद्धा हे रिलॅक्सेशन टेक्निक जे आहे, योगनिद्रेचा जो एक छोटा आपण डेमो म्हणू तेव्हा त्या पर्टिक्युलर सेशन मध्ये त्याचे खूप चांगले रिझल्ट्स हे मिळत गेले. रिलॅक्सेशनमुळे होतं काय की जेव्हा आपण स्वस्थ होत जातो तेव्हा आपल्या विचारांवरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. जेव्हा ताणतणावामध्ये असतो तेव्हा आपल्याला योग्य तो निर्णय हा त्या पद्धतीनं नीट म्हणजे घेता येत नाही. पण जेव्हा आपण स्वतःचं मन आणि शरीर टप्प्याटप्प्यानं रिलॅक्स करत जातो तेव्हा आपलं मन सुद्धा शांत होतं आणि आपल्याला योग्य विचार करायला तिथे आतून प्रेरणा मिळत जाते. ऑब्जेक्टिव्ह थिंकिंग ज्याला आपण म्हणू, वास्तविक असे विचार करणं, त्याच्यासाठी पहिले आपण शरीरानं आणि मनानं स्वस्थ असणं, शांत असणं हे अत्यंत आवश्यक आहे. इट इज लाईक अ प्री रिक्विजिट. जर मन शांत असेल तर पुढे हळूहळू एक एक गोष्टी होतील. तर मग हा योगनिद्रेचा भाग, आता जसं एक मॅडमने सुद्धा आपल्या प्रस्तावनेमध्ये हा भाग मांडला की स्वामीजींनी, स्वामी सत्यानंद सरस्वतींनी हा भाग सुरू केला. एक एक भाग ह्याच्यामध्ये
हे डेव्हलप केलं त्यांनी. आणि दुसरं असं, काउन्सिलिंग मध्ये सिस्टमॅटिक डिसेन्सिटायझेशन नावाचं एक टेक्निक आहे. एखाद्या गोष्टीची जर का भरपूर भीती असते, मग काहींना डॉक्टरांची भीती असते, इंजेक्शनची, उंचीची किंवा 4 लोकांसमोर अगदी बोलण्याची भीती असते, तर ती भीती कायमची घालवण्यासाठीचं एक तंत्र म्हणजे सिस्टमॅटिक डिसेन्सिटायझेशन. ही टेक्निक ज्यांनी मांडली त्यांचं नाव जोसेफ वोल्फ. आणि जेव्हा पहिल्यांदा त्या इंटरनॅशनल अशा कॉन्फरन्समध्ये त्यांनी हे तंत्र काय आहे हे पूर्णपणे एक्सप्लेन केलं किंवा डिस्क्राईब केलं, टू बी सरप्राईज ही एक्नॉलेज की सिस्टमॅटिकचा हा जो भाग आहे हे त्यांनी योगातून घेतलेला आहे. योग निद्रेमध्ये आपण जसं टप्प्याटप्प्यानं आपल्या मनावरती काम करतो, तोच भाग एका वेगळ्या पद्धतीने त्यांनी डिझाईन केला आणि ते काउन्सिलिंग मधलं टेक्निक आज झालेलं आहे. अर्थात शास्त्र आहे, एक पद्धत आहे, काय कसं तो भाग इन डिटेल आपण नंतर बघूच. स्वामीजी हे फाउंडर ऑफ बिहार स्कूल ऑफ योग आणि ते स्वामी शिवानंदांचे शिष्य. सत्यानंद सरस्वतींच्या बाबतीत म्हणजे आधी त्यांनी स्वतः तो एक भाग असा जाणवला त्यांना की जेव्हा आपण नुसतं पडलेले असू किंवा झोपलेले असू, पण आजूबाजूच्या वातावरणामध्ये जे काही असेल त्या वातावरणाचा परिणाम आपल्या मनावरती कळत नकळत हा होत असतो. म्हणजे एखादा लहान मूल हे झोपलेलं आहे आणि आजूबाजूला आई वडील किंवा अन्य जे कोणी घरातले आहे ते जर का भांडत असतील किंवा वादावादी करत असतील आणि असा पॅटर्न जर का वारंवार होत असेल, त्या मुलाची मानसिकता सुद्धा तशी होत जाते. आता प्रश्न हा पडतो की ते मूल तर कधी भांडत नाही, मग त्या मुलाचा स्वभाव कसा बनतो? कारण की आजूबाजूच्या वातावरणातून ते संस्कार त्या मनावरती होत असतात, जरी ते मूल झोपलेलं असलं तरीही. आणि विज्ञान सुद्धा हे सांगतं की जरी आपण झोपलेलो असू, अर्धवट असू किंवा अगदी गाढ झोपलेलो असू, तरी आपला मेंदू मात्र तेव्हा काम करत असतो. झोपेत सुद्धा आपला मेंदू काम करतो आणि त्याचा आपल्या मनावरती तो परिणाम होत असतो. हे तत्व स्वामीजींना तेव्हा हे जाणवलं होतं. दुःखी दॅट मीन्स नॉलेज विच विल लिसन इन द स्लीप इट कॅन बी रजिस्टर्ड इन माइंड. आता गमतीचा भाग असा की म्हणून अभ्यास करून जर झोपलो तर चांगलं, अभ्यास करत करत झोपणं ते नाही. ह्याच्यामध्ये फरक आहे. अभ्यास करणं आणि मग नंतर शांत स्वस्थ मनानं आणखीन कुठलेही फेसबुक, इन्स्टा किंवा व्हॉट्सअप यूज न करता जर का विद्यार्थी लगेच झोपले शांतपणे, ते त्यांच्या मेंदूमध्ये पुढे हळूहळू काम नक्की करतं. दुसरा भाग असा की काही वर्षानंतर एक जोडपं स्वामीजींकडे आलं आणि ते असं म्हणालं की आमचा हा जो मुलगा आहे अगदी लहान आहे, 4-5 वर्षाचा असा, पण इतका त्रास देतो की आम्हालाच आता तो सहन होत नाहीये, तर आता तुम्ही काहीतरी सांगा. स्वामीजी म्हणाले की मी तर संन्यासी आहे, मी काय मुलाला सांगू किंवा मी काय आणि कसं त्याला आता सांभाळू. तर ते म्हणाले की नाही असं काही नाही, पण आम्हाला तुमच्यावरती खूप तसा विश्वास आहे आणि असं सगळं आहे, तर आम्ही तुमच्याकडे सोपवतो. स्वामीजींना काय वाटलं काही तसं माहिती नाही, पण ते म्हणाले की ठीक आहे, मी या मुलाला माझ्याकडे ठेवतो, पण मुलगा सुधारला तर तो माझ्याकडे राहणार, तो काही परत तुमच्याकडे नाही. ते जोडपं त्या मुलाच्या एकंदर खोड्यांनी इतकं वैतागलं होतं, ते म्हणाले की हो चालेल ठीक आहे. आणि मग नंतर स्वामीजींनी तो लहान मूल आहे, ते मूल झोपलेलं असताना हळूहळू गीतेचा 15वा अध्याय म्हणायला सुरुवात केली. साधारण 2-3 महिने हा भाग चालू होता. तो खोडकर मुलगा, व्रात्य मुलगा हा झोपलेला असायचा आणि स्वामीजी ते बाजूला सावकाशपणे ते गीतेचे अध्याय म्हणायचे. साधारण 2-3 महिन्यांच्या या सातत्यानं हळूहळू असा परिणाम होत गेला की तो मुलगा शांत होत गेला स्वभावाने. मग आणखीन त्यांनी एक बाकीच्याही गोष्टी, त्याला चांगलं वळण लावणं, संस्कार लावणं, सवय लावणं, हे सगळं. तो मुलगा म्हणजे आणखीन दुसरं तिसरं कोणी नाही, स्वामी निरंजनानंद सरस्वती, जे आधीचे स्वामी जे आपण म्हटलं हे नित्यानंदांनंतर मग हे बिहार स्कूल ऑफ योगाचे आता ते प्रमुख आहेत.
अर्थात मग त्यांनी नंतर योगाचा प्रचार आणि प्रसार कसा केला, काय केला हे आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे. आदरणीय गुरुजींच्याच हे व्याख्यानातून किंवा जो एक भाग त्यांच्याकडून ऐकायला मिळाला त्यातले हे सगळे रेफरन्सेस आहेत. मग आता इथे मानसिकतेचा नेमका संबंध कसा? हे सगळं जर का पूर्ण योगाचाच भाग झाला किंवा झोपेचाच भाग आहे, तर मग इथे मनाच्या पातळीवरती काय आहे नेमकं? ह्या 2-3 गोष्टींमधून एक भाग अत्यंत महत्वाचा म्हणजे वेस्टर्न सायकोलॉजीमध्ये सिग्मंड फ्रॉइड यांनी आपल्या मनाच्या 3 पातळ्या असतात असं सांगितलं आणि ते आणखीन सिम्प्लिफाईड करून सांगितलं. ही एक त्यांच्या ज्याला आपण सिद्धांत म्हणू किंवा थेअरी म्हणू ती अगदी जमेची बाजू की जागृत मन, सुप्त मन आणि अबोध मन, कॉन्शियस, प्री कॉन्शियस किंवा सबकॉन्शियस असे म्हणतात त्याला, आणि अनकॉन्शियस. योगनिद्रा जास्त इफेक्टिव्हली म्हणजे जे आपल्याला रिझल्ट मिळतात किंवा जिथे ती काम करते ती म्हणजे या मधल्या टप्प्यावरती प्री कॉन्शियस माइंडवरती, आणि मग त्याचे रिझल्ट आपल्याला कॉन्शियस माइंड मधून पण दिसतात आणि परिणाम प्री कॉन्शियस मधून अनकॉन्शियस मध्ये सुद्धा होत असतात. ज्या सूचना किंवा ज्या काही इन्स्ट्रक्शन्स आपण पुढे देत असतो स्वतःला, ती एक प्रकारची कॉमेंट्री म्हणू आपण, ऑडिओ टेप जे लावतो आपण, जेव्हा सातत्यानं ते संस्कार, त्याच सूचना, तेच मार्ग, तेच शब्द हे आपल्या मनावरती जेव्हा आपण अर्धवट झोपेमध्ये म्हणतो सोप्या भाषेमध्ये, सातत्यानं जेव्हा ते आपल्या मनावरती सांगितले जातात तेव्हा त्या संस्कारांच्या माध्यमातून ती गोष्ट आपल्या अनकॉन्शियस माइंड मध्ये जाते. आता हे गणित म्हणजे नेमकं कसं आहे? अगदी सोपं. सुरुवातीला आपल्याला माहिती नसतं की जे भांडं गॅसवरती आहे ते काय आणि किती तापलेलं आहे. पटकन आपण जर हात लावला चटका बसतो आपल्याला. जागृत मन तिथे लगेच काम करत आहे. सेन्सेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड. आपण भांड्याला हात लावतो, गरमपणा इथे त्वचेला जाणवतो, इथून ती संवेदना लगेच इमिजिएटली ब्रेन मध्ये जाते आणि ब्रेन पुन्हा उलट उत्तर देतो की अरे हात काढ तिथून. हे एकदा झालं. दुसऱ्या वेळेस जेव्हा आपण गॅसवरचं भांड बघतो पटकन आपलं मन तिथे काम करतं की अरे आधी बघूया, हे गार आहे ना, हे गरम नाहीये ना भांड. कारण आधीचा तो अनुभव आपल्या मनात असतो. तो अनुभव ज्या पद्धतीने आपल्याला सांगतो ते म्हणजे आपलं प्री कॉन्शियस माइंड. अरे हे असं आहे बरं का, काळजी घ्या, सांडशी पकडा, भांड घ्या, एखादं फडकं घ्या, एखादं कापड घ्या आणि मग ते भांड उचला, आधी तपासून बघा. आता जेव्हा असे प्रसंग उदाहरणार्थ वारंवार 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 सातत्यानं होतात त्याच्यानंतर मात्र एक भाग असा येतो की आपलं मन इतकं तयार होतं की गॅसवरचं भांड किती काही असलं तरी ते हातात उचलताना पहिले आपण ती काळजीच घेतो. तेव्हा अर्थात आपलं मन जागृत नसतं की आपण ठरवून आठवून वगैरे काही असं करतो, कारण की सरावानं प्री कॉन्शियस मधल्या त्या गोष्टी आता अनकॉन्शियस माइंड मध्ये गेलेल्या आहेत, अबोध मनामध्ये गेलेल्या आहेत आणि ते अबोध मन आपल्या वर्तनाला दिशा देतं, चालना देत असते. म्हणजे जे संस्कार अबोध मनावरती होतात तेच संस्कार आपल्या वर्तनातून, आपल्या वागण्या बोलण्यातून, इतकंच नाही तर आपण जी कुठली प्रतिक्रिया देत असतो, प्रतिसाद जो देत असतो त्याच्या मागे सुद्धा हे अनकॉन्शियस माइंड अत्यंत महत्वाची अशी भूमिका हे तिथे निभावत असतं. मग आता असं सगळं जर आहे तर मग इथे पुन्हा झोपेचा काय बरं संबंध? आधी सुद्धा जो एक मुद्दा आपण बघितला, सो नाउ अगेन कमिंग बॅक टू द सेम पॉइंट. जेव्हा आपण झोपतो तेव्हा झोपलो आणि दुसऱ्या मिनिटाला गाढ झोप लागली असं सहसा होत नाही. अगदी जर आपण प्रचंड थकलेले असू, जवळजवळ 1-1.5 दिवस झाले किंवा 2 दिवस झाले अत्यंत काहीतरी ताणतणावाचा किंवा असं धावपळीचा काही प्रसंग आहे तरच अगदी क्वचित झालं तर असं होतं, पण सहसा असं होत नाही की झोपलो म्हणजे आडवं झालो आणि लगेच आपण झोपलो. झोपेचं जे काही एकंदर शास्त्र आहे ते असं सांगतं की साधारण 1.5 तासाच्या टप्प्यानं आपण डीप स्लीपच्या स्टेजेस मध्ये जातो. सो म्हणून 4 अवस्था असतात.
स्टेज 1, 2, 3, 4 आणि एक एक अवस्था ही साधारण 90 मिनिटाची असते. तर पहिल्या 1 ते 1.5 तासामध्ये आपल्याला उठवलं तर नक्की उठू शकतो इतपत जागे असतो आपण. आजूबाजूच्या वातावरणाचा साधारण आपल्याला अवेअरनेस ज्याला आपण म्हणू, तो अवेअरनेस नक्की असतो. आणि म्हणून ह्याच अवस्थेमध्ये योग निद्रा आणखीन जास्त इफेक्टिव्हली ही काम करते किंवा तिथेच तो मेन कॅच आपण ज्याला म्हणू तो आहे. म्हणून योग निद्रा म्हणजे पूर्ण जागा आहोत अशा अवस्थेत ऐकतोय अशातलाही भाग नाही, आणि गाढ झोपी गेलेलो आहोत तेव्हाच ऐकायचं असंही नाही. तर ह्या दोघांच्या मधल्या अवस्थेमध्ये योग निद्रा ही काम करते किंवा तो एक भाग तसा असतो. एक मिनिट. तर अशा पद्धतीनं धड जागेही नाही आणि धड पूर्ण झोपलेलो आहोत अशातलाही भाग नाही. ह्या अवस्थेमध्ये मुख्य भाग म्हणजे आपला योग निद्रेचा. आपण काय सूचना देतोय, आपण काय ऐकतोय, जे ऐकतोय त्यानुसार आपण काय अनुभवतोय, कोणत्या कशा कल्पना करतोय. जशा कल्पना करू तशा त्या सूचना आपल्या मनामध्ये अनकॉन्शियस माइंड मध्ये त्या जात असतात. आणि जितक्या सातत्यानं आपण योग निद्रेचा तो सराव करू तेवढ्या सातत्यानं ते संस्कार आपल्या अबोध मनावरती अनकॉन्शियस माइंड वरती हे होतात. आणि मग त्या पद्धतीनं आपल्याला साधारण 1 महिना 2 महिने हळूहळू मग आपल्याला ते रिझल्ट हे दिसतात, आणि जे दिसतात ते मात्र लॉंग लास्टिंग असतात. गर्भसंस्काराचा भाग म्हणून सुद्धा योग निद्रेचा खूप इफेक्टिव्हली वापर होतो. काय फायदे आहेत कसं, तो तर एक भाग आहेच आहे. पण म्हणून इट हॅज बीन सेड दॅट इट इज मोर दॅन शवासन. शवासनामध्ये आपण फक्त आडवं होऊन फक्त डीप ब्रीदिंग करतो. शवासनामध्ये दीर्घ श्वसन. पण योगनिद्रेचा जो भाग आहे तो भाग कसा नेमका मग आणखी मग सायन्स जे आहे, सायन्स ऑफ योग निद्रा, इट इज लाईक गिव्हिंग इन्स्ट्रक्शन्स टू अवर सबकॉन्शियस माइंड. मी आता तणावाचं जीवन अनुभवत आहे, मी आनंदी जीवन अनुभवत आहे. किंवा जर का विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने आपण भाग विचारात घेतला, 1 महिन्यानंतर जी माझ्या आयुष्यातली महत्वाची अशी परीक्षा आहे त्या परीक्षेला मी आनंदानं आत्मविश्वासानं सामोरं जात आहे. सगळी प्रश्नपत्रिका सविस्तर मी वाचतो आहे आणि त्या प्रश्नांना मी आत्मविश्वासानं उत्तरं लिहित आहे. वेळेत माझा पेपर हा पूर्ण झाला आहे अशा पद्धतीचं. त्या गोष्टीसाठी त्या समस्येसाठीची ती योगनिद्रा किंवा ते इन्स्ट्रक्शन्स हे वेगवेगळे असतात. अर्थात सध्याच्या काळाचा जर आपण विचार केला, आधी पण जसं म्हटलं की खूप ताणतणाव आहे, तणावरहित जीवन मी अनुभवत आहे. आलेला दिवस मी आनंदानं जगत आहे. माझे स्वतःशी आणि इतरांशी खूप चांगले प्रेमाचे सौहार्दाचे असे संबंध आहेत. अशा पद्धतीच्या जर सूचना आपण आपल्या अनकॉन्शियस माइंडला दिल्या तर आपलं मन त्या पद्धतीनं काम करतं, त्या पद्धतीनं मग तसं विचार करतं. इथे व्हिज्युअलायझेशनचा सुद्धा रोल अत्यंत महत्वाचा आहे. कशी आपण कल्पना करतोय, आणि कल्पना करण्यासाठी आपण जागरूक असणं आवश्यक आहे. म्हणून स्लीपही नाही हा भाग अत्यंत महत्वाचा. योग निद्रा म्हणजे पूर्ण झोपून जाणं असं नाही, तर ज्या सूचना आपण ऐकतोय त्यानुसार काम करणं, शरीर ताणलं, दीर्घ श्वसन करतोय, संथ श्वसन करतोय, श्वासाची जी तीव्रता आहे ती हळूहळू कशी कमी होतोय तो भाग अनुभवा, असं जर त्या सूचनेमध्ये असेल तर ते अनुभवणं अपेक्षित आहे.
म्हणून हे पूर्ण झोपून जाणं आणि ती टेप लावून ठेवणं असं नाही. हा प्रोग्राम आधीच आपण डिस्कस केला की SOR पॅटर्न काय आहे तर स्टिम्युलस, एखादी गोष्ट बघितली की त्याला त्याच पद्धतीनं ती रिॲक्शन द्यायची, ही आपल्या मनाची मूलभूत रचना आहे. सफरचंद म्हटलं की ते खावं हेच विचार मनामध्ये येणार, कारण की तो प्रोग्राम फिक्स झालेला आहे. सफरचंद आपण बघतो, ते घेतो, ते कापतो, ते खातो. एखाद्या कोर्समध्ये किंवा जे आपले योगाचे वर्ग असतात, 1 महिना किंवा 1.5 महिन्याची एक्झाम्पल, सकाळी 6 ते 7 ही वर्गाची वेळ आहे. सुरुवातीला आपल्याला ते गाढ झोपेची सवय असते, म्हणून आपल्याला पहिले हे 2-3 दिवस जड जातं की 5:30 किंवा 5:45 उठायचं, अगदी तयार व्हायचं किंवा ऍटलीस्ट बेसिक रेडी होणं किंवा योगा मॅट घेऊन मग तिथे असणं, ऑनलाईन तर ऑनलाईन, पण 6 वाजता रेडी होणं हे सुरुवातीला आपल्याला अवघड जातं, कारण तेवढी ती सवय नसते आपल्याला. पण जेव्हा 1 महिना सातत्य आपण ठेवतो, 1 महिन्याचा योगाचा वर्ग झाला, तो संपला, त्याच्यानंतर सुद्धा मन स्वतःहून आपण आपोआप मग 5:30 उठायला लागतो, कारण आता आपली बॉडी त्या विशिष्ट पॅटर्नला अट्यून झालेली आहे. ही सवय नेमकी कशी होते त्याची एक अगदी छोटीशी गोष्ट अशी की एक राजा होता, त्या राजाचा वाढदिवस होता. सगळेजण आपापल्या पद्धतीनं अशी काहीतरी भेटवस्तू देत होते. दूर देशातून एक माणूस आला आणि त्यानं 4 अरबी किमती घोडे दिले, टॉप 1 क्वालिटी आपण म्हणू. ते देऊन शुभेच्छा देऊन तो माणूस निघून गेला. राजालाही कौतुक वाटलं. राजानं त्या घोड्यांचा सराव करण्याचा प्रयत्न केला की आपण बसू आणि जरा एक राऊंड मारून येऊ. त्या घोड्यांनी राजाला अजिबात दाद दिली नाही. सेनापतींनी प्रयत्न केला, सैनिकांनी प्रयत्न केला, सगळ्यांनी प्रयत्न केला, पण त्या 4 घोड्यांनी स्वतःच्या वाटेवर कोणालाही बसू दिलं नाही. जवळजवळ 2 आठवडे गेले याच्यामध्ये. शेवटी त्या राज्यातल्या शेवटच्या टोकाला एक अडाणी शेतकरी जो होता, त्याच्यापर्यंत काहीतरी ते बातमी आली. तो मग नंतर त्याचं सगळं काम आवरून 8-15 दिवसानंतर तो आला आणि तो असं म्हणाला की राजा, मी प्रयत्न करू का? राजालाही गंमत वाटली. तो म्हणाला की आम्हाला जमलं नाही, तुला काय जमणार आहे? पण तो म्हणाला की ठीक आहे, कर. अडाणी शेतकरी असं म्हणाला की एक अट आहे माझी की ह्या 4 घोड्यांना मी माझ्याकडे घेऊन जाईन, 1 महिन्यानंतर तुम्हाला मी आणून देईन. राजाचा पपला. तो म्हणाला की तू काय करणार काय आणि तू मला अड घालतो म्हणजे नेमकं काय आहे? उद्या तू जर काही यांना मारलं किंवा काही आणखीन परस्पर असं विकलं तर काय करायचं? जो प्रधान होता राजाचा तो मात्र अत्यंत हुशार होता, चतुर होता. तो राजाला हळूच म्हणाला, असंही हे 4 घोडे आपल्याकडे असून उपयोगाचे नाहीयेत. आणून दिलं तर ठीक, नाही आणून दिलं तर आपलं ओझं गेलं, इतकंच समजायचं, आणखीन काय? राजाला ते पटलं. राजा म्हणाला की ठीक आहे, चालेल, आमच्यापैकी कोणीही 1 महिना तुझ्याकडे फिरकणार नाही, आम्ही वाट बघू. 1 महिना झाल्यानंतर सगळ्या गावानं, सगळ्या राज्यानं काय बघितलं, हा शेतकरी टप्प्याटप्प्यानं एकेका घोड्यावर ऐटीत बसून तो त्या घोड्यांना आणतोय तिथे राजाकडे. राजा खुश झाला. जी डील ठरली होती ती एक्झाम्पल आपण म्हणू की 1 लाखाची होती. राजाला इतकं आवडलं की राजानं 5 लाख दिले त्याला. राजा म्हणाला की हे 5 लाख घे, खुश अगदी. आम्हाला एक सांग, तू काय केलं काय नेमकं? शेतकरी म्हणाला की खूप काही वेगळं केलं अशातला भाग नाही, पण या 4 घोड्यांना मी पहिलं माझ्याकडे नेलं आणि माझं जे शेत आहे छोटंसं, त्या शेतात त्यांना मोकळं सोडलं. मोकळं सोडल्यावरती पहिल्या 8 दिवसामध्ये ह्या घोड्यांना असं समजलं की या शेताला कुंपण आहे आणि त्या कुंपणामध्ये आपण मोकळे आहोत. इथे आपण फिरू शकतो, त्याच्या बाहेर मात्र जाऊ शकत नाही. पुढच्या आठवड्यामध्ये मी त्या घोड्यांसोबत फक्त पायी फिरण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला त्यांनी मला नाकारलं, बट देन सो दे गेट यूज टू मी. मग नंतर त्यांना माझी सवय झाली आणि मग मी जर त्यांच्यासोबत फिरत असेल तर काही त्यांनी मला विरोध नाही केला. तिसऱ्या आठवड्यामध्ये त्या घोड्यांसोबत मी सुद्धा पळण्याचा प्रयत्न केला. ते घोडे बाजूला, मी इथे बाजूला, मी पळतोय. सुरुवातीला त्यांना ते आवडलं नाही, पटलं नाही, पण नंतर 2-3 दिवसांनंतर मात्र मग त्यांना सवय झाली की हा माणूस आपल्यासोबत फक्त पळतोय, बाकी काही करत नाही. मग त्यांनी मला विरोध करणं बंद केलं. चौथ्या आठवड्यामध्ये मात्र मी त्या घोड्यांवर बसून फिरण्याचा प्रयत्न केला त्या शेतातच.
सुरुवातीला काही त्यांना आवडलं नाही, मग नंतर मात्र त्यांना ती सवय झाली. अशा पद्धतीनं मी त्यांना ट्रेन केलं. इतकं साधं सरळ सोपं. राजाला कौतुक वाटलं, राजाने पुन्हा कौतुक केलं आणि तो म्हणाला की ठीक आहे, चालेल, गुड. तर 5 लाख घेऊन तो माणूस पुन्हा परत निघाला. राजाचा जो हुशार चतुर प्रधान होता त्यानं राजाला विचारलं की काय समजलं तुला राजा, ह्या सगळ्यातून काय समजलं? राजा म्हणाला की घोड्यांना कसं ट्रेन करायचं ते समजलं. तर प्रधान म्हणाला की ही गोष्ट फक्त घोड्यांना ट्रेन करण्यापुरती मर्यादित नाहीये. इट इज अ सिम्बॉलिक स्टोरी ॲज हाऊ टू ट्रेन आवर माइंड. आपल्या मनाला सुद्धा जर का आपल्याला हवं तसं हे वळण द्यायचं असेल तर आपण आपल्या मनाचं मित्र होणं आवश्यक आहे. आणि हळूहळू 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 टप्प्याटप्प्यानं आपण आपल्या मनाला जशी सवय लावू तसं ते मन घडत जातं. इट इज अ कम्प्लीट अँड बेसिक सायन्स. चांगल्या गोष्टींची सवय लावा, मन हे तसं तयार होईल. वेगळ्या विचित्र गोष्टींची सवय लावली, मनाला त्या त्या गोष्टींची सवय होईल. हे का बरं डिस्कस केलं? कारण की हे दुसरं महत्व योगनिद्रेचं. 1 दिवस किंवा 2 दिवस ही योगनिद्रा ऐकली, आपल्याला छान वाटलं आणि नंतर ठेवून दिली योगनिद्रा, ते बदल होणार नाही, तो अनुभव आपल्याला येणार नाही. पण रोज नियमानं जर आपण साधारण 20 मिनिटं, 25 मिनिटं, 30 मिनिटं जो काही कालावधी असेल, सातत्य जेव्हा आपण ठेवू तेव्हा ते संस्कार आपल्या अनकॉन्शियस माइंड वरती होतील, हळूहळू हळूहळू हळूहळू. आणि म्हणून आपल्या अबोध मनातल्या ज्या आधीच्या नकारात्मक त्रासदायक ज्या काही स्मृती आहेत, 4 वर्षापूर्वी त्यांनी माझा कसा अपमान केला ते आज आठवलं तरी त्रास होतो. अनकॉन्शियस माइंड मध्ये आपल्याला ते जे प्रसंग आहे ते प्रसंग बदलणं आता आवश्यक आहे. मग त्याच्यासाठीच्या त्या स्मृती बदलणं आवश्यक आहे. 4 वर्षांचा जो भाग आहे तो अगदी 2 दिवसात कसा बरं बदलणार? शक्यच नाही ते. मग त्याच्यासाठी आपल्याला निदान 1 महिना, 2 महिने, 4 महिने, 6 महिने माझे इतरांशी संबंध चांगले आहेत, आनंदाचे आहेत, मी आनंदपूर्ण जीवन जगतो आहे, मी प्रसन्नतेनं माझं जे कुठलं काम असेल ते काम मी अगदी आनंदानं, उत्साहानं, प्रसन्नतेनं करतो आहे, अशा सूचना जेव्हा आपण देऊ तेव्हा त्या प्रकारच्या त्या स्मृती हळूहळू हळूहळू हे तयार होत जातील. कारण त्या पद्धतीनं मग आपण आपोआप हे वर्तन करायला लागतो. आणि म्हणून योगनिद्रेतला एक अत्यंत असा महत्वाचा भाग म्हणजे योगनिद्रेचा जेव्हा जेव्हा आपण अनुभव घेऊ, सराव घेऊ, तेव्हा वातावरण नियंत्रणात असणं आवश्यक आहे. नियंत्रणात म्हणजे कसं नेमकं आणि काय? बाहेरचं वातावरण म्हणजे खूप काही वेगळं असं नाही. ज्या खोलीत किंवा जिथे कुठे योगनिद्रेचा सराव आपण करू ते वातावरण शांत, स्वस्थ आणि प्रसन्न असणं. खूप अंधारही नको, खूप उजेडही नको. सैलसर कपडे असतील, खूप काही जड दागिने, अगदी घड्याळ आहे, जड होतोय इतपत चष्मा आहे किंवा खूप काहीतरी पायात टाईट वगैरे असं काहीतरी, अशातला भाग नाही. जितकं आपण सहजतेनं राहू शकू तो भाग. कारण काही वेळेस असंही होतं की जेव्हा, आता कल्पना करा तुम्ही की साधारण 20-25 मिनिटं संथ श्वसन चालू आहे, तेव्हा हळूहळू सायंटिफिकली जरी आपण ते साधारण 1 डिग्रीनं तरी कमी होतं. खूप नाही पण 1 डिग्रीनं तरी. श्वासांमधला जो उग्रपणा जो असतो एरवी, अरे हेडफोन आणून दे मला. एक विनंती आहे आपल्या सगळ्यांना की आर्या मॅम ऑफ जरा ठेवा. ऑन म्यूट करा प्लीज. तर एरवी जेव्हा आपण श्वसन करत असतो तेव्हा थोडासा गरमपणा आपल्याला कळत नकळत हा जाणवतो इथे नाकपुड्यांच्या भागामध्ये. पण जेव्हा एखाद्या ठिकाणी आपण शांत बसलेलो आहोत आणि सावकाश श्वसन करतोय, सावकाश श्वास आत घेतोय, थोडासा होल्ड करतोय, मग सोडतोय, आत घेतोय, सोडतोय, सावकाशपणे, स्पीड कमी झाली की हळूहळू आपल्याला इथे थंडावा, थोडासा गारवा अगदी कळत नकळत तो अनुभवायला येतो. त्याच्यामुळे योगा मॅट असेल, एखादी सतरंजी असेल, एखादी चादर असेल, त्याच्यावर आडवं होऊन शवासनाच्या त्या
आसन स्थितीमध्ये येऊन मग आपण योग निद्रा करत आहोत. जर थंडीचे किंवा असे पावसाळ्याचे जर असे दिवस असतील, हलकीशी चादर वगैरे काही आपण अंगावर घेतलेली आहे आणि मग योग निद्रा करतोय, तर ते खूप चांगलं होतं. आजूबाजूला भरपूर काही आवाज आहे किंवा गोंगाट आहे, अशा वातावरणामध्ये योग निद्रा तेवढी इफेक्टिव्ह ही होणार नाही. आणि मग थोडक्यात आता आपण जी प्रोसेस आहे ती प्रोसेस ऑन स्क्रीन बघू आणि मग नंतर ऍक्च्युअली आपण एक्सपिरियन्स सुद्धा करू. साधारण 30 ते 35 मिनिटाची एक ऑडिओ क्लिप आहे, ती आपण ऐकूया, अनुभव घेऊया की नेमकं काय आहे हे योग निद्रा. सगळ्यात पहिले अर्थात आपण जसं बघितलं तसं शवासनापासून सुरुवात ही होते. शवासनातूनच योग निद्रेचा भाग जो आहे हा सुरू होतो. आपले शरीर हे पूर्णपणे संथपणे आपण ते हलकेपणाचा अनुभव घेणं आवश्यक आहे आणि ते सुद्धा टप्प्याटप्प्याने. आधी अंगठा, तळवा, आपले पायाचे घोटे, मग पोटऱ्या, मग मांड्या, सगळ्या गोष्टी सावकाशपणे आपण अनुभवत आहोत की हो, हे हलकं होत आहे. मुळात जी गोष्ट आपल्याला दिसत नाही ती गोष्ट आपण नियंत्रणात कशी आणणार? आपलं मन हे नियंत्रणात आणणं अगदी अवघड आहे. म्हणून मग तिथे सुरुवातीला आजूबाजूचे आवाज ऐकणं की हो, आजूबाजूला काहीतरी लांबवरती एखादी गाडी जातीये किंवा काहीतरी पंख्याचा आवाज आहे किंवा कोणीतरी खिडकी उघडतंय, ते बंद करतंय किंवा बाहेरच्या हॉलमध्ये कोणीतरी आलं गेलं, ऐकलं, आपण लक्ष दिलं आणि मग हळूहळू 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 करत आपण आपल्या शरीराकडे लक्ष देतो. हे नियमन, हे प्रत्याहार हा भाग अत्यंत महत्वाचा आहे. आधी जसं म्हटलं तसं संकल्प की हो, आता मी आनंद अनुभवत आहे, तणावरहित जीवन मी जगत आहे. हे संकल्प म्हणजे खूप मोठे संकल्प किंवा आपल्या पूजेतले जे संकल्प असतात तो भाग म्हणजे संकल्प इथे असं नाही, तर थोडक्यात एक प्रकारचं सेल्फ इन्स्ट्रक्शन्स की असं असं आहे, मला असं असं हवं आहे. म्हणून त्या पद्धतीनं ती म्हणजे ती जी एखादी आपली विशिष्ट गरज असेल किंवा आवश्यकता असेल त्यानुसार योग निद्रा डिझाईन होणं हे कधीही चांगलं आणि जनरल सुद्धा आपण सराव नक्की करू शकतो असा. आणि मग नंतर रोटेशन ऑफ अवेअरनेस, कारण रोटेशन मध्ये पूर्ण बॉडीचा आपण अनुभव घेतो, पायापासून ते अगदी डोक्यापर्यंत किंवा मेंदूपर्यंत जितके बारकावे आपल्याला लक्षात घेता येतील, विचारात घेता येतील, अनुभवता येतील, कल्पना करता येईल तेवढं चांगलं. कारण तेवढं आपलं आपल्या शरीराकडे लक्ष जातं. दिवसभरामध्ये एवढी धावपळ असते, इतकं ताणतणावामध्ये असतो की आपल्याच शरीराकडे अनेकदा लक्ष हे नसतं. सेन्सेशन की हो, जड, हलकं, आता पोटऱ्या, आता गुडघे, आता मांड्या, पोटीपोट, पाठ, मान, हनुवटी आहे, गाल आहे, डोळ्याचा भाग आहे, नाकपुडी आहे, कान आहे, इथे कपाळ, हे डोळे मिटवून आपण त्या एरियामध्ये तिथे जातोय, पोहोचतोय. आणि हे सगळं करत असताना झोप न लागणं हेही महत्वाचं. सुरुवातीला नक्की लागणार, स्वाभाविक आहे, साहजिक आहे, कारण आपल्याला तसा सर्व नाही, आपलं ते प्रोग्रामिंग झालंय, आडवं झालं की झोपून जायचं. मग त्याला एक पर्याय असा की उलट पण काउंटिंग करू शकतो आपण. 27, 24, 25, 24. उलट केल्याने काय होतं, थोडंसं लक्षात जातं की हो, आपल्याला काय करायचंय. सलग त्यांना काउंटिंग जर आपण करत गेलो तर मग झोप लागण्याची शक्यता भरपूर वाढते, कारण ते 1, 2, 3, 4, 10 पर्यंत गेलो आपण, गाढ झोपेत गेलो. त्याच्यासाठी ते रिव्हर्स काउंटिंग हा एक मार्ग आहे. पण मूळ महत्व असं की श्वासाकडे लक्ष देणं. कसा हळूहळू तो श्वास आपला संथ होतोय, एका लयीत येतोय, रिदम अनुभवतोय आपण त्याच्यामध्ये. आणि जसं आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल की जे आता वॅक्सिनेशनचा भाग आहे,
थोडासा त्याच्यामध्ये तो एक कोविडचा पार्ट असतोच, कारण की ते आपल्या शरीराला त्या एका विशिष्ट अशा विषाणूची ओळख होणं महत्वाचं, तर त्याच्यावरती ते काम करेल अँटीबॉडीज. प्रिन्सिपल ऑफ अपोजिट एक जसं आहे तसं. रिलॅक्स व्हायचं, मग आपल्याला पहिले स्ट्रेस म्हणजे काय हे तर माहिती पाहिजे. ताण म्हणजे काय ते जर माहिती असेल तर आपण संथपणाचा अनुभव हा घेऊ शकू. म्हणून मानसिकतेनंच, मनानेच आपण आपलं शरीर ताणणं आणि मनानेच ते संथ करणं, रिलॅक्स करणं, परत ताणणं, परत संथ करणं. क्रिएट द टेन्शन अँड रिलीज इट. जेव्हा असा सराव सातत्यानं आपण अनुभवतो, तेव्हा दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा ऍक्च्युअली आपण स्ट्रेसमध्ये येऊ, तेव्हा आपलं मन प्रोग्राम होतं की अरे ताण आलाय ना, आता तो कमी करा. हा एक महत्वाचा भाग योगनिद्रेमध्ये आहे. आणि हेच प्रिन्सिपल हे सायकोलॉजीमध्ये, मग त्याला क्लासिकल कंडिशनिंग पण म्हणतात. सवय कशी लावली जाते, आपल्याला जशी चहाची, झोपेची किंवा वेगळ्या सवयी जशा लागतात, त्यातलीच ही सवय लावणं सुद्धा अत्यंत महत्वाचं. तो भाग वेस्टर्नर्सनी खूप चांगल्या पद्धतीनं अगदी म्हणजे प्रयोग करून तो असा दाखवला की आपल्या शरीराला सवय कशी लागते वेगवेगळ्या गोष्टींची. आणि मग अत्यंत महत्वाचं म्हणजे व्हिज्युअलायझेशन. टू व्हिज्युअलाइज, कल्पना करणं की हो असं असं होतंय माझ्या आयुष्यामध्ये, मी हे करतोय, मी इतका आनंदानं लोकांशी बोलतोय, मी आत्मविश्वासानं लोकांना सामोरं जातोय, मी माझा मुद्दा सहजतेनं मांडतोय. ही कल्पना करणं, कारण तेव्हा त्या सूचना ह्या वेगळ्या पद्धतीनं त्या मनामध्ये रजिस्टर्ड होतील. दिस इज द पार्ट वेअर वी आर इन्सर्टिंग सम न्यू फॉर्मेशन, न्यू प्रोग्रामिंग टू अवर माइंड. आरईबीटी नावाची जी टेक्निक आहे काउन्सिलिंग मध्ये, तिथे इमेजिनेशन हे पण टेक्निक आहे. विवेकी विचारांची कल्पना करणं. जसे विचार असतील, जशा आपल्या कल्पना असतील तशा आपल्या भावना असतात, जशा भावना असतात तसं आपलं वर्तन पण असतं. म्हणून ते इमॅजिनेशन अत्यंत महत्वाचं. कल्पना आपण केली की हो मी उद्याचा दिवस मी असा असा हा नियोजित पद्धतीनं व्यतीत करतोय, एंगेज करतोय, तेव्हा मग आपलं मन हे तयार होतं की हो उद्या काय करायचं आहे. आणि म्हणून असं म्हणतात की झोपताना उद्याच्या दिवसाचं रुटीन करणं आवश्यक आहे. मग त्याला टू डू लिस्ट असं पण म्हणतात की उद्या काय करणार, 1, 2, 3 महत्वाची कामं, म्हणजे त्यातली अशी तुझा आवाज कमी आहे. इथे न्यू प्रोग्राम. आधीचं जे प्रोग्रॅमिंग आहे ताणतणावाचं ते अनुभवणं आणि त्याच्यानंतर त्या ताणाला सामोरं कसं जायचं, त्याला काउंटरॅक्ट हे कसं करायचं, रिप्लेस कसं करायचं, त्या सूचना इथे दिल्या जातात. आणि मग तोच भाग हा पुढचा म्हणजे संकल्प. अनेकदा मग याच्यामध्ये असाही एक भाग असतो की निळाशार समुद्र किनारी आपण आहोत, रेतीवर आपण पहुडलेले आहोत, आजूबाजूला उंच उंच अशी नारळाची झाडं आहेत, ती वाऱ्याची झुळूक अनुभवतोय, निळशार पाणी अनुभवतोय, आणि आता आपण मनाच्या पटलावरती एक वेगळं चित्र रेखाटतोय. सो वी आर क्रिएटिंग नाऊ न्यू पिक्चर. ज्या प्रसन्न मनाने आपण हे नवीन चित्र रंगवू, तेवढं मग हळूहळू हळूहळू पुन्हा सातत्यानं आपलं मन मग तसं काम करतं. 1 महिन्यानंतरची परीक्षा, मग मी त्याला कसं सामोरं जायचं, अभ्यासाचा भाग आहे मग काय करायचं. किंवा आधी जसं म्हटलं हे प्रेग्नन्सीच्या बाबतीत सुद्धा की हो डिलिव्हरी कशी होणार आहे, ती कशी व्हायला हवी, मग त्या काळामध्ये आम्ही काय अनुभवतोय, हे मग जेव्हा माता भगिनींना तो भाग सांगितला जातो सातत्यानं, त्या जेव्हा सराव करतात, तेव्हा मग तो जो काही स्ट्रेस असतो, अर्थात ते इतकं बॉडी पेन होतं त्या काळामध्ये, अगदी विशेषतः 8व्या-9व्या महिन्यामध्ये, तो ताण हलका करण्यासाठी सुद्धा ही योग निद्रा अगदी महत्वाची अशी आहे. आणि मग शेवटचा भाग म्हणजे मग अंतिम टप्पा. अशी ही प्रक्रिया
योग निद्रेची आहे की जिथे आपल्या मानसिकतेचा अत्यंत जवळचा संबंध आहे आणि त्याच्या मागचं तर सिक्वेन्स किंवा सायन्स जे आहे हे समजून घेणं फार महत्वाचं. आणि शेवटचा अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे केवळ योग निद्रा म्हणजे सगळं झालं असं नाही. त्याच्यासोबत बाकीच्याही गोष्टी तेवढ्याच ह्या महत्वाच्या आहेत. आसनं असतील किंवा प्राणायाम असेल, आहारामधले जर त्या व्यक्तीनुरूप ऍज पर दॅट पर्टिक्युलर पर्सन आहारामधले जे काही बदल असतील ते फॉलो करणं. आवश्यकता असेल तर मग तसं काउन्सिलिंग म्हणा, समुपदेशन किंवा सायकोथेरपी त्याच्या सोबत आणि इव्हन अर्थात मेडिकेशन जर चालूच असेल तर ते पण चालू ठेवणं. असं कोणीच सांगत नाही की तुम्ही सगळे गोळ्या औषधं बंद करा, फक्त योग निद्रा करा आणि लगेच बरे व्हा. नाही, पण सपोर्टेड टूल म्हणून हमखास हे काम करतं. इतर जे काही ट्रीटमेंट आहे ती नक्की चालू ठेवा, श्रद्धेनं, आवडीनं, विश्वासानं चालू ठेवा आणि त्याच्याच सोबत हाही भाग, ते रिझल्ट्स मग आपल्याला लवकर मिळतात. आधी जसं म्हटलं तसं शारीरिक, मानसिक, भावनिक ताण आपला कमी होतो. काळजी जी असते ती काळजी आपली कमी होते. भीती, सिस्टमॅटिक डिसेन्सिटायझेशनचा भाग, अनेकांना प्रवासाची भीती असते किंवा डॉक्टरांची भीती असते, इंजेक्शन, ब्लडची भीती असते, अगदी 4 लोकांसमोर बोलायची भीती असते, स्टेज फिअर मुलांमध्ये अनेकदा कॉमन असतं, स्कूल गोईंग मुलांमध्ये. त्या सगळ्यासाठी सपोर्टेड वे म्हणून आहे. आदरणीय गुरुजींनी योग निद्रा फॉर व्हेरियस डिसीज असेल किंवा प्रेग्नंट वुमेन असेल किंवा डायबेटिक असेल वगैरे वगैरे, आणि जसा 1-2दा रेफरन्स दिला तसा हे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा त्या काळामध्ये. पुन्हा तो मुद्दा हायलाइट करतोय की योग निद्रा आहे म्हणजे अभ्यास नाही करायचा असं नाही. अभ्यास नक्की करायचा. अभ्यास केल्यानंतरचा ऍडिशनल भाग म्हणून हे योग निद्रा, तर मग ते इफेक्टिव्हली काम होईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी सुद्धा योग निद्रा अत्यंत महत्वाची अशी आहे. तर अशी एक आउटलाईन आपण ही बघितली की नेमकं योग निद्रा हे काय आहे, काय त्याच्या मागचं सायन्स आहे, सुरुवात ही कशी झाली आणि कुठून झाली, कुठल्या पद्धतीनं ते काम करतं, त्यावेळेसची काय काळजी आपण घ्यायला हवी, एक प्रकारचे रूल्स किंवा ज्याला वातावरणाचा भाग, तो सगळा भाग एक आपण बघितला. आणि आता एक अर्ध्या तासाचा जी एक ऑडिओ क्लिप आहे ती ऑडिओ क्लिप आता आपण ऐकूया. म्हणजे आपल्याला ऍक्च्युअल जो एक्सपिरियन्स म्हणू, म्हणजे आतापर्यंत आपण साखर म्हणजे काय आणि ती साखर कशी तयार होते, साखरेचा कारखाना कुठे असतो, हे सगळं खोल अगदी इन डिटेल बघितलं. आता फक्त साखर खाऊन बघूया. आय होप इट इज क्लिअर. फॉलो होतंय तुम्हाला? हरिओम. सर्व साधकांना एक सूचना आहे की आपण प्रत्यक्ष योग निद्रा याचा अनुभव घेणार आहोत, म्हणून जिथं आहात तिथं हा